हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मीवांश अँड सावी वर्ड. आज मी बनवणार आहे उपवासाची बटाटा व साबुदाण्याची चकली. त्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतले आणि अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. हिरव्या मिरच्या, मीठ. बटाटे मी स्वच्छ धुवून उकडून घेतले आणि उकडताना कुकरमध्ये किंवा पातेलं असू द्या, लिंबू टाकायचं म्हणजे पातेलं काळं होत नाही. साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकला होता, तो चांगला सकाळी व्यवस्थित भिजला गेला. उकडलेले बटाट्याची साल काढून नंतर मी हिरव्या मिरच्या व मीठ दळून घेतलं. मिरच्या ह्या तुमच्या तिखट किती खाता त्याच्यावर घ्या. माझे मुलं पण खातात तर थोडं मी कमी तिखट करते. मिक्सरला दळून बटाटे थंड होऊन दिल्यानंतर बटाटे चांगले कुस्करून घ्यायचे. हे सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. बटाट्याच्या गिठुळ्या नको राहायला, व्यवस्थित ते मॅश करून घ्या. कारण अशा गाठी गाठी राहिल्या तर मग चकली व्यवस्थित पडत नाही व चकली पाडताना त्रास होतो. कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे काही लावायचं नाही आहे. आपला शेवाचा साचा असतो त्यानेच ह्या चकल्या बनवणार आहोत आपण. साच्याला आधी मधून थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे बटाटा चिटकणार नाही आणि व्यवस्थित मिश्रण भरायचं. माझा स्टीलचा साचा आहे. भरल्यानंतर बघा किती गोल गोल छान पडत आहे हे चकल्या. आणि मला अर्धा तास पण लागला नाही एवढा 2.5 किलोचं हे बनवायला. खूप झटकीपट होतात. फक्त मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीठ चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. मस्त गोल गोल झाल्या हे चकल्या, बघू शकता तुम्ही. आणि पटापट पडत होत्या. प्रमाण व्यवस्थित झालं होतं बटाट्याचं आणि साबुदाण्याचं. जर बटाटे कमी झाले तर कडक जातात ते असं आपल्याला फिरवायला, मग पटापट होत नाही. हे बरोबर सॉफ्ट असं व्यवस्थित पडत होतं. या प्रमाणाने तुम्ही ही चकली कराल आणि उपवासाला पटकन होणारी हे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप चविष्ट होते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.